मी अनुभवलेली दुर्गा या सेगमेंटमध्ये मी माझ्या आयुष्यातल्या अशा एका महिलेबद्दल, स्त्रीबद्दल सांगणार आहे की जी व्यक्ती मला पावलोपावली प्रेरणा देते, स्पेशली तेव्हा जेव्हा कुठेतरी थोडंसं थकल्यासारखं वाटतं, खचल्यासारखं वाटतं. तर त्यांचं नाव आहे सोनल कांबळे. त्या माझ्या हेअरड्रेसर आहेत आणि त्यांच्यापासून प्रेरणा मिळण्याचं कारण म्हणजे शी इज अ सिंगल मदर आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत जे जे टप्पे अनुभवलेले आहेत त्या प्रत्येक टप्प्यावरती न डगमगता, न कंटाळता आणि स्वतःसोबत इतरांनाही पुढे घेत जात त्यांनी सर्वांनाच प्रेरणा दिलेली आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा मातृत्वाचा अनुभव अगदी त्यांच्या उंबरठ्यावरती होता तेव्हा त्यांच्या पतीला त्यांना गमवावं लागलं आणि त्यानंतर त्यांनी एकटी स्त्री म्हणून किंवा सिंगल मदर म्हणून आपल्या मुलीची सगळी जबाबदारी ज्या उत्तमरित्या पार पडलेली आहे. अशा अनेक स्त्रिया खरं तर असतील, म्हणजे प्रत्येकाला वाटू शकतं की ही खूप नॉर्मल कहाणी आहे, पण आत्ताच्या सगळ्या जगामध्ये आणि आत्ताच्या स्पर्धात्मक युगामध्ये एका तान्ह्या मुलीला अनेक वर्ष वाढवणं आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं ही निश्चितच मला प्रेरणादायी गोष्ट वाटते. आणि आयुष्य खूप सुरळीत सुरू असताना त्यांच्या मुलीवरती एक संकट आलं आणि ते संकट खूप जीव घेणं होतं, पण त्या संकटामध्ये सुद्धा त्या खचल्या नाहीत, त्या डगमगल्या नाहीत आणि त्यांनी त्यांचा प्रवास सुरू ठेवला. आज त्यांची मुलगी अतिशय उत्तम शिकते आहे, ती कॉलेजमध्ये आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या मुलीनं पुढे जावं, तिनं समाजामध्ये स्वतःचं हे कर्तृत्ववान स्त्री म्हणून स्थान निर्माण करावं, यासाठी त्यांचा संघर्ष मी अनेक टप्प्यांवरती पाहिलेला आहे. तर अशा ज्या स्त्रिया असतात या तुम्हाला कायम याची जाणीव करून देतात की संकट आयुष्यामध्ये येतात. आयुष्यामध्ये तुम्हाला कधी कधी 4 पावलं मागे जावं लागतं, पण खचणं किंवा सगळं काही सोडून घरात बसून राहणं किंवा कुणावरती तरी अवलंबून राहणं हा खूप सोपा ऑप्शन असतो. पण तो सोपा ऑप्शन न निवडता आपल्यासोबत इतरांना सुद्धा काहीतरी चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत सर्वांना सोबत घेऊन एक प्रवास करणं जे असतं ते खूप कमी स्त्रियांना जमतं. आणि अशा आय एम शुअर तुमच्याही आजूबाजूला खूप स्त्रिया असतील की ज्या खूप सर्वसाधारण असतील, पण त्यांनी केलेलं एखादं काम किंवा त्यांची एखादी कृती किंवा त्यांच्या आयुष्यातला एखादा अनुभव किंवा प्रसंग हा तुम्हाला सुद्धा बरंच काही सांगून जातो. तर खूप साऱ्या स्त्रिया आहेत, पण पटकन माझ्या डोक्यामध्ये अर्थातच सोनलताईंचं नाव आलं. त्यामुळे सोनलताई, मोर पॉवर टू यू, मी नेहमी म्हणते तसं. आणि तुमच्यासारख्या ज्या इतर अनेक स्त्रिया आहेत की ज्या वेगवेगळ्या पातळीवरती लढत आहेत, खास करून आपल्या मुलांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी, त्यांना माझा खरोखरच सलाम आहे. तुम्हा सर्वांना अशी ताकद मिळत राहो, खूप मोठी ताकद मिळत राहो आणि त्या ताकदीतनं चांगलं काम करून तुम्ही अनेकांना प्रेरणा देत राहो, याच माझ्या सदिच्छा आहेत. तर या सेगमेंटमध्ये आता मी माझा अनुभव शेअर केला, पण अर्थातच तुमच्या आयुष्यातली दुर्गा, त्याचा अनुभव तुम्हालाही शेअर करायचा आहे आणि त्याची प्रोसिजर अर्थातच तुम्हाला माहिती आहे. न्यूज 18 लोकमतच्या इंस्टाग्राम पेजवरती कोलॅबोरेट करायचं आहे, आम्हाला फॉलो करायचं आहे आणि तुमच्या आयुष्यातल्या प्रेरणादायी महिलेचा अनुभव हा आम्हालाही सांगायचा आहे. धन्यवाद.